मनुष्य प्रसन्न पाहिजे, हसत राहावं. कमीत कमी एखाद्याने आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे बरं का. असं सुंदर प्रकारे प्रसन्न राहावं. सुदाम देवाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. सुदाम देवाच्या चेहऱ्यावर पाहिलं की असं वाटायचं की महाराज खरोखर देवाचा भक्त आहे, देवाचा मित्र आहे. प्रशांतात्मा, ज्याचा आत्मा शांत आहे त्याला म्हणतात प्रशांतात्मा. तुमचा आत्मा आमचा आत्मा शांत नाही बरं का. सुदामदेव प्रसन्न आहे आणि प्रशांतात्मा म्हणजे आत्मा शांत आहे. आपला आत्मा शांत नाही, आपला आत्मा भटकताय. आज हे मिळालं, उद्या काय मिळेल, परवा काय मिळेल, आहे का नाही. आपला आत्मा खाण्यात भटकते, आपला आत्मा कपडेत भटकते, आपला आत्मा इकडे तिकडे भटकते, आहे का नाही. आज आलूगोणे भेटले, उद्या काय भेटल बरं का, याच्यावर आपलं लक्ष असते. परवा काय भेटल, म्हणजे आपला आत्मा शांत नाही, प्रशांतात्मा बरं का. नंतर सांगितलेलं आहे जितेंद्रिय, ज्याने सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलेले आहे असा तो सुदाम देव आहे महाराज. असे देवासोबत सुदाम देवाचे नाते आहे. काय देवासोबत सुदाम देवाचे नाते आहे महाराज. एवढंच नाही, सुदाम देवाच्या जीवनात काही विशेषण सांगितलेले आहे. सुदाम देवाचं आयुष्य भरपूर आहे. एक, सुदाम देवाच्या जीवनात जाती येता नाही. सुदाम देवाला सर्व सारखे आहे. जात पात ही कधी ना पुसती, मोहित प्रेमावळी आणि भाविकांच्या मेळात दिसला हरी. सुदाम देवाच्या जीवनात जात पात नाही. सुदाम देवाच्या जीवनात भोग नाही. सुदाम देवाच्या जीवनात योग आहे. काय आहे, योग आहे. सुदाम देवाच्या जीवनात धीरज आहे. आपल्या जीवनात धीरज नाही. इकडे स्वयंपाक व्हायचाच राहते तर आपण जेवायला मागतो, धीरज आहे का, नाही ना. लगेच ताट घेऊन बसतो, ताटातलं महाराज पूर्ण स्वयंपाक होऊ द्यावा आणि सुंदर प्रकारे मग जेवण करावं, त्याला म्हणतात धीरज. सुदाम देवाच्या जीवनात धर्म आहे. काय धर्म आहे. तुमच्या आमच्या जीवनात कधी धर्म आहे तर कधी अधर्म आहे महाराज. कधी आपण अधर्माने वागतो तर कधी धर्माने वागतो. म्हणून सुदाम देवाच्या जीवनात विशेषण सांगितलेले आहे. बाबा सुदाम देवाची पत्नी सुशीला आहे. कशी आहे, सुशीला. सुशीला या शब्दाचा अर्थ आहे सु म्हणजे चांगलं. शीलवान घराण्यामध्ये जे जन्माला आली तिला म्हणतात सुशीला बर का. जिचा जन्म शीलवान घराण्यामध्ये झाले, जिचं जीवन शीलवान आहे अशी ते सुशील आहे. जिचे विचार चांगले आहे, जिचं राहणं चांगलं आहे, जिचं वागणं चांगलं आहे, तिला म्हणतात सुशीला. नावाप्रमाणे ती वागत होती. कोण, सुशीला बर का. आपलं नाव राहते एक न वागणं राहते वेगळं. नाव पाहन तर गंगाबाई, नाव गंगाबाई महाराज, पण महिनाभर आंघोळ नाही. वाव गंगाबाई. नवे नवे